हाय नमस्ते एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर फ्रेंड्स, बऱ्याचदा डाएट फॉलो करणं खूप जास्त अवघड वाटतं। त्यामुळे आजचा व्हिडिओचा टॉपिक आहे रात्रीच्या जेवणामध्ये या 3 रेसिपीज खावा आणि झपाट्याने 7 दिवसांमध्ये वजनामध्ये बदल पहा। तर अशा पद्धतीच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्या खूप हेल्दी आहेत, टेस्टी आहेत आणि खायला देखील खूप जास्त यम्मी आहेत। त्यामुळे तुम्ही डाएट करत आहात असं तुम्हाला वाटणार नाही। खूप जास्त कॅलरीज कमी असणार आहेत, बनवायला खूप सोपे आहेत आणि टिफिनमध्ये देखील तुम्ही घेऊन जाऊ शकता। ऑफिसला जाणाऱ्या माझ्या महिला मैत्रिणी असतील किंवा कोणीही तुम्ही इझिली फॉलो करू शकताल आणि तुमचं फक्त हा रात्रीचा आहार बदलून 5 किलो वजन तुम्ही एका महिन्यामध्ये कमी करू शकणार आहात। चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बऱ्याचदा आपण ठरवतो की वजन कमी करायचं आहे, पण सुरुवात नेमकी कुठून करावी हेच आपल्या लक्षात येत नाही। मी नेमका कोणता डाएट प्लॅन फॉलो करू, जिमला गेलं पाहिजे का घरातच व्यायाम करू, पोटाची चरबी सुद्धा कमी झाली पाहिजे, असं काहीतरी करायचं आहे। एवढे सगळे प्रश्न असतात आणि या प्रश्नाचं उत्तर काय तर तेच समजत नाही। आणि सगळ्यात या प्रश्नांपेक्षा सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे डाएट कोणता फॉलो करू आणि डाएट फॉलो करायला मला जमेल का। सतत आपल्याला खाण्याची सवय असते आणि या खाण्याच्या सवयीमुळे डाएट करणं आपल्याला पॉसिबल होत नाही। आपण 1-2 दिवस फॉलो देखील करतो, डाएट व्यवस्थित पाळतो, पण त्यानंतर पुन्हा तो बंद करावा लागतो, कारण आपल्याला त्याची सवयच नसते। आणि सगळ्यात पहिल्यांदाच आपण डाएट प्लॅन जर फॉलो करत असाल किंवा आयुष्यामध्ये पहिल्यांदाच तुम्ही डाएट करत असाल तर ते आपल्याला लगेचच करणं जमत नाही। आपल्या शरीराला, आपल्या मनाला या गोष्टींची सवय नसते। त्यामुळे या सगळ्यावरती उपाय म्हणून एक भन्नाट आयडिया म्हणून काय तर तुम्ही स्टेप बाय स्टेप सुरुवात करायची आहे। स्टेप बाय स्टेप सुरुवात कशी करायची आणि कोणता आहार तुम्ही घ्यायचा यासाठी एक भन्नाट आयडिया मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। ती म्हणजे सुरुवात स्टेप बाय स्टेप करायची। म्हणजे काय होणार, तुमच्या शरीराला आणि मनाला देखील हळूहळू सवय करून द्यायची आणि मग नंतर डाएट प्लॅन फॉलो करायचा। तर ही सुरुवात कशी करायची, बऱ्याचदा जो दिवसभराचा आहार फॉलो करून, दिवसभराचा आहार पाळून जे साध्य होत नाही ते फक्त रात्रीचा आहार बदलून तुम्हाला साध्य होतं। होय, हे नक्कीच खरं आहे। तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रवासामध्ये तुमचा रात्रीचा आहार खूप जास्त मोठं योगदान देतो असं म्हटलं तरी चालणार आहे। तुमचा रात्रीचा आहार जर तुम्ही बदलला काही दिवसांसाठी, तुमच्या शरीराला सवय होईपर्यंत तुम्ही नॉर्मल डाएट फॉलो करा। तुम्हाला फक्त रात्रीचा आहार हलका घ्यायचा आहे। त्या रेसिपी तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे। अशा रेसिपी ज्या खाऊन तुम्ही तुमचं झपाट्याने 4 ते 5 किलो वजन एका महिन्यामध्ये कमी करू शकता, फक्त तुमचा रात्रीचा आहार बदलून। हो, हे अगदी शक्य आहे, कारण माझ्या बऱ्याच क्लायंट्सने हे फॉलो केलेलं आहे। तर मग फ्रेंड्स, मी अशा सोप्या, हेल्दी, टेस्टी आणि भन्नाट रेसिपी आज शेअर करणार आहे, ज्या अगदी लो इन कॅलरीज आहेत। तुम्हाला वाटेल मी तुम्हाला सूप किंवा सॅलड यासारखं काहीतरी खायला लावेन, पण अजिबात नाही। बऱ्याचदा सूप किंवा सॅलड खाणं हे खूप जास्त कंटाळवाणं वाटतं आणि त्याने पोट देखील भरत नाही। आणि मग काय होतं, अशा पद्धतीचा आहार आपण घेतो, पण नंतर आपल्याला काहीतरी भूक लागते आणि आपण काहीतरी अरबट चरबट खातो। त्यापेक्षा मी अशा रेसिपी शेअर करणार आहे ज्या फॉलो करून तुमचं पोट भरेल, मन देखील भरेल, पण गिल्ट अजिबात येणार नाही आणि तुमचं वजन अगदी झपाट्याने कमी होईल। मग अजून कशाची वाट बघत आहात, चला तर मग जाणून घेऊयात आपल्या त्या रेसिपीज ज्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत 30 दिवसांसाठी आणि फक्त 7 दिवसांमध्येच तुम्ही तुमच्या शरीरामध्ये चमत्कारिक बदल पाहणार आहात। या रेसिपी खूप हलक्या आहेत, कॅलरीज कमी आहेत, टेस्टी आहेत, त्यामुळे तुम्हाला बनवायला, करायला आणि खायला सगळ्यालाच अगदी सोपं वाटणार आहे। या रेसिपी तुम्हाला आवडतील देखील, खायला टेस्टी असल्यामुळे तुम्हाला डाएट करण्याचा कंटाळा येणार नाही। मग आपण या डाएटच्या प्रोसेसमध्ये अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप जाणार आहोत। फक्त रात्रीचा आहार बदलायचा, नॉर्मल दुपारचं जेवण ठेवलं पाहिजे आणि सकाळचा नाश्ता प्रोटीन फायबरयुक्त। डाएट तुम्हाला कसा असला पाहिजे तर घरगुती अन्न खावा। आपल्या चॅनलवरती बरेच व्हिडिओ अवेलेबल आहेत, त्याच्यातला कोणताही व्हिडिओ फॉलो करा आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये मी ज्या रेसिपी आता शेअर करणार आहे त्या फॉलो करा। अजून 3 रेसिपी मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये शेअर केल्यात, त्या देखील तुम्ही जाऊन चेक करा। लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, त्याचं हे थंबनेल आहे। या सगळ्या रेसिपी तुम्ही महिनाभर रात्रीच्या आहारामध्ये घ्या, तुमचं वजन 100% कमी होणार म्हणजे होणार, फक्त तुमचा रात्रीचा आहार बदलून। चला तर मग अजिबात उशीर न करता जाणून घेऊयात आपल्या त्या रेसिपीज।
तर फ्रेंड्स, सगळ्यात पहिली आपली ही रेसिपी आहे ती म्हणजे ओट्सचा चिला, जी खूप जास्त हेल्दी आहे, हाय इन फायबर, हाय इन प्रोटीन आणि खूप जास्त कमी कॅलरीज असणारी ही रेसिपी आहे. त्यासाठी अशा पद्धतीने तुम्हाला इन्स्टंट ओट्स घ्यायचे आहेत आणि ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत, म्हणजे ओट्सची पावडर घ्यायची आहे थोडक्यात. आणि इन्स्टंट ओट्स खूप स्वस्तात मिळतात मार्केटमध्ये, तर ते आणायचे आहेत. आणि एक छोटी वाटी तुम्हाला ते घ्यायचेत. त्याच्यामध्ये तुम्ही 2 चमचे बेसन ॲड करायचं आहे, आपलं ग्राम फ्लोअर ज्याला आपण म्हणतो. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहेत बाकीच्या गोष्टी. त्याच्यामध्ये तुम्ही इथे ओवा थोडासा हातावरती थोडासा स्क्रॅच करून तो ॲड करा, मीठ ॲड करा, त्याच्यामध्ये जिरं घाला, मीठ घाला, हळद घाला आणि हे सगळं तुम्हाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाणी घालून. पाणी कन्सिस्टन्सी जसं तुम्ही बेसनाच्या पोळीला जेवढी कन्सिस्टन्सी ठेवता तेवढीच याला तशीच ठेवायची आहे. आणि तुमच्या चॉईसनुसार पाणी तुम्ही कमी जास्त ॲड करू शकता. तर अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी मी इथे ठेवलेली आहे. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार प्रेफर करा. जास्त आपल्या तव्याला पॅनला ते चिकटलं नाही पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्यानंतर आता आपण याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही व्हेजीज ॲड करू शकता. इथे मी टोमॅटो, शिमला मिरची आणि कांदा घातलेला आहे. तुम्ही गाजर घालू शकता, आणखीन कोबी घालू शकता. तुमच्या आवडीच्या कोणत्याही व्हेजिटेबल तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. आणि मस्तपैकी त्याच्यामध्ये एक म्हणतो ना वेगळा वॉल्यूम ॲड होणार आहे या सगळ्या भाज्यांमुळे. त्यासोबतच इथे कोथिंबीर थोडीशी चिरून घातलेली आहे. आणि हे आता सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि नंतर आपण याच्यापासून चिला म्हणजेच पोळी बनवणार आहोत. इथे तुम्ही 1 ते 2 पोळी एका वेळी खाऊ शकता. नाश्त्यामध्ये खावा किंवा रात्रीच्या जेवणामध्ये खावा, कोणत्याही वेळी तुम्ही हे खाऊ शकता. तर आता इथे नॉनस्टिकच पॅन वापरायचा आहे शक्यतो, कारण नॉनस्टिक पॅन असला की फायदा हा होतो की ते तुमच्या पॅनला चिकटून बसणार नाही. नाहीतर काय होतं, एखाद वेळी जर बॅटर पॅनला चिकटून बसलं तर मग तो चिला तुमचा, ती पोळी तुमची वाया जाते आणि पूर्ण ते खाऊशीसुद्धा वाटत नाही, कारण व्यवस्थित भाजलं जात नाही. त्यामुळे प्रॉपर कमीत कमी ऑइलमध्ये जर तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्हाला इथे नॉनस्टिक पॅन यूज करायचा आहे. मी ते थोडंसंच तेल ग्रीस केलेलं होतं आणि मस्तपैकी चिला त्याच्यावरती घातलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता हळूहळू स्वतःच तो चिला असा उकलायला लागलेला आहे. आणि आता अलटी पलटी करून दोन्ही साईडने आपल्याला तो छान भाजून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही किती छान दिसतोय. फक्त दिसायलाच नाही तर चवीला देखील छान लागतो. पोट देखील अगदी उत्तम भरतं. या एकाच चिल्यामध्ये भरपूर सारं तुम्हाला प्रोटीन मिळतं, फायबर मिळतं आणि छान पोट देखील भरतं. कॅलरीज खूप लो आहेत. अगदी तुम्हाला नाश्त्यासाठी उत्तम आहे आणि रात्रीच्या जेवणासाठी देखील अगदी हलकं काय खायचं असेल तर हा एक अगदी उत्तम असा ऑप्शन आहे. इथे मी दुसरा चिला देखील करून घेतलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही देखील घरबसल्या हे बनवा आणि मस्तपैकी एन्जॉय करा. बघू शकता आपले चिले इथे रेडी आहेत. अगदी सॉफ्ट बनतात, बिलकुल तव्याला चिकटणार नाही, काही नाही. अगदी उत्तम मस्त अशी यम्मी टिफिनला देखील घेऊन जाऊ शकता. अगदी इझी क्विक होणारी रेसिपी आहे. नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि ही वेट लॉस जर्नी तुमची देखील सोपी बनवा या माझ्या सिंपल रेसिपीजने. आता आपली नेक्स्ट जी रेसिपी आहे ती आहे या पद्धतीचे सोया कॅरट कबाब, म्हणजे सोया चंक्स आणि गाजरापासून पडलेले कबाब. चला तर रेसिपी पाहून घेऊयात. याच्यासाठी अर्थातच तुम्हाला सोया चंक्स लागणार आहेत 40 ग्रॅम. मागच्या व्हिडिओमध्ये मी देखील रेसिपी शेअर केली होती. पॅकेट मिळतं ते 44 ग्रॅमचं असतं, ते तुम्ही वापरा. सोया चंक्स छान शिजवून घ्या. त्यानंतर गाजर, सोया चंक्स, कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण या सगळ्या गोष्टी घालून तुम्हाला ते मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. अजून तुम्हाला कोणते मसाले आवडत असतील तुमच्या चॉईसनुसार तुम्ही ते त्याच्यामध्ये ॲड करू शकता. या पद्धतीचं आपलं हे बॅटर तयार होतं. यानंतर आपण याच्यामध्ये पुन्हा एकदा थोडंसं 1 ते 2 चमचा बेसन ॲड करायचं आहे अशा पद्धतीने. आणि बेसन ॲड केल्यानंतर हे बेसन देखील तुम्हाला मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये प्रॉपर व्यवस्थित. थोडंसं पाण्याचा हात घेतला आणि मिक्स केलं तरी देखील चालणार आहे. यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत कांदा. अजून तुम्हाला कोणत्या व्हेजीज ॲड करायच्या असतील जसं की शिमला मिरची झालं, टोमॅटो झालं,
तरी तुम्ही ॲड करू शकता. इथे मी फक्त कांदा ॲड केलेला आहे. आणि आता आपण याच्यापासून छानशा मीडियम छोट्या छोट्या साईजच्या छानशा आपण टिक्कीज बनवून घेणार आहोत. अशा पद्धतीने हाताच्या साहाय्याने आपल्याला याच्या मस्तपैकी टिक्की बनवायच्या आहेत. बघू शकता या पद्धतीच्या साईजच्या मी बनवल्यात. अगदी परफेक्ट असा शेप याचा बनतो आणि जितकं हे दिसायला सुंदर आहे तितकंच टेस्टला देखील उत्तम आहे. जसं की मी तुम्हाला म्हटलं, डाएट करायचा कंटाळा तुम्हाला अजिबात येणार नाही, कारण या रेसिपीज इतक्या टेस्टी आहेत की तुम्ही आवर्जून आवडीने डाएटच्या रेसिपी बनवताल आणि डाएट देखील करताल. आणि इतक्या सुंदर आणि टेस्टी जर रेसिपीज डाएटसाठी मिळणार असतील तर मी तर कायमच डाएट करायला तयार असते. तुम्ही आहात का? तुम्हीसुद्धा ह्या रेसिपीज नक्की ट्राय करून बघा. अशा पद्धतीने आपण सगळ्या टिक्कीज बनवून घेतलेल्या आहेत. वरून थोडेसे पांढरे तीळ मी लावलेले आहेत. तुम्हाला लावायचे असतील तुम्ही लावू शकता, नसतील तरी स्किप केले तरी चालेल. पण एक छान लुक येतो. त्यासोबतच याच्यातून देखील तुम्हाला काही पोषण द्रव्य मिळतात. तर मस्तपैकी तीळ लावलेले आहेत. आता आपल्याला इथे पुन्हा एकदा नॉनस्टिक पॅनच वापरणार आहोत. आणि नॉनस्टिक पॅनवरती काय असतं, कमीत कमी तेलामध्ये आपण बनवू शकतो, त्यासाठी नॉनस्टिक पॅन वापरायचा. बाकीच्या तव्यांना ते चिकटून बसू शकतं जर तुम्ही कमी तेल वापरलं तर, पण नॉनस्टिक पॅनला ते चिकटणार नाही. त्यामुळे आपण नॉनस्टिक पॅनवरती अशा पद्धतीने थोडंसं तेल ॲड करायचं आहे. आणि सगळे आपल्याला हे जे बनवलेले कबाब आहेत किंवा टिक्कीज आहेत त्या दोन्ही साईडने छान ब्राऊन होईपर्यंत, खरपूस होईपर्यंत चांगल्या आपण आता भाजून घेणार आहोत. तर जेवढं मी बॅटर तुम्हाला सांगितलं, म्हणजे जेवढे सोया चंक्स सांगितले त्याच्यामध्ये आरामात 7 ते 8 कबाब तयार होतात, म्हणजे टिक्कीज तयार होतात. तुम्ही तेवढे पूर्ण 40 ग्रॅम, अगदी तुम्हाला भूक असेल तर तुम्ही तेवढे खाऊ शकता. त्यातून तुम्हाला 15 ते 20 ग्रॅम प्रोटीन मिळणार आहे. फायबर रिच आहेत आणि भरपूर पोटभरीचा हा ऑप्शन आहे. छान 4 खाल्ल्यानंतरच माझं तर पोट अगदी उत्तम भरतं आणि रात्री यानंतर मला काहीच खाण्याची गरज पडत नाही. इतकं चांगलं पोट भरतं. कॅलरीज खूप कमी असल्यामुळे पचायला देखील अगदी हलकं आहे. छान, तुम्हाला अजिबात चरबी वगैरे साठवू देणार नाही, इतकी अगदी उत्तम अशी ही रेसिपी आहे. नक्की तुम्ही ट्राय करून बघा. रात्रीच्या जेवणासाठी अगदी भन्नाट असा ऑप्शन आहे आणि वेट लॉस करणं अगदी इझी वाटतं अशा यम्मी आणि टेस्टी रेसिपी जर वेट लॉसमध्ये मिळतील तर. आणि मग मस्तपैकी तुम्ही कोणत्याही चटणीसोबत सर्व करू शकता, दह्यासोबत देखील खाऊ शकता. इथे मी पुदिन्याची मस्त हिरवीगार छान चटणी बनवली आणि त्याच्यासोबत हे मी सर्व केलेले आहेत. मी माझ्या डिनरमध्ये 5 याच्यामधले कबाब खाते आणि बाकीचे माझ्या फॅमिली मेंबर्स खातात. मस्त रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा. वळूयात नेक्स्ट रेसिपीकडे. नेक्स्ट आपली रेसिपी आहे अशा पद्धतीचा डाळींचा चिला, ज्याच्यामध्ये आपण बीटरूट देखील वापरतो. म्हणजे त्याला डोसा म्हणा किंवा चिला म्हणा. लेंटिल म्हणजे मसूर डाळ आणि मूग डाळ आणि त्याच्यामध्ये बीट, अशा पद्धतीचा छानसा डोसा याच्यापासून बनतो. त्यासाठी तुम्हाला मूग डाळ आणि मसूरची डाळ भिजत घालायची 1 ते 2 तासासाठी अशा पद्धतीने. आणि मग नंतर त्याच्यातलं पाणी संपूर्ण आपण काढून घेणार आहोत. बीट घ्यायचे, अर्धं बीट इथे मी वापरलेलं आहे, ते शिजवून घेतलं आहे. थोडंसं शिजवून घ्यायचं आणि त्याचं पाणी आपल्याला अजिबात टाकून द्यायचं नाही आहे, कारण ते पाणी आपण यूज करणार आहोत इथे लागल तसं डोस्यासाठी. तर इथे तुम्हाला हे सगळं एका मिक्सर जारमध्ये घालायचं आहे. त्याच्यामध्ये मीठ घाला. मी ते मिरची घातली नाही, कारण माझ्या मुलगी देखील खाते आणि ती तिखट खात नाही, त्यामुळे मग मिरची मी इथे स्किप केली. तुम्ही इथे मिरची देखील ॲड करू शकता. लागलं तुम्ही लसूण आलं देखील घालू शकता, पण डोशामध्ये ते अगदी टेस्टी लागत नाही, त्यामुळे ते मी चटणीमध्ये ॲड करणं प्रेफर करते. तर इथे अशा पद्धतीने हे मिक्सचर तुम्हाला तयार करायचं आहे. संपूर्ण पेस्ट झाली पाहिजे, एकदम बारीक झालं पाहिजे. त्याच्यामध्ये थोडे थोडे बीटचे तुकडे मध्ये मध्ये राहतात, तर ते तुम्हाला डोसा करताना ॲड करायचे नाहीत. ते पुन्हा बारीक करून घ्या किंवा मग ते बाजूला काढा. अशा पद्धतीचं बॅटर आपलं डोशासाठीचं किंवा चिल्यासाठीचं तयार आहे. इथे पुन्हा एकदा नॉनस्टिक पॅन आपण यूज करणार आहोत. नॉनस्टिक पॅनला थोडंसं तेल ग्रीस केलं आहे. बघा तुम्ही, जास्त तेल लावलेलं नाही आहे. तेल वापरा किंवा तूप जर देशी गाईचं वापरलं तर अगदी उत्तम आहे. थोडंसंच वापरायचं आहे, खूप जास्त नाही. त्यानंतर अशा पद्धतीने बॅटर आपल्याला या नॉनस्टिक पॅनवरती ॲड करायचं आणि जशा पद्धतीने आपण डोसा बनवतो अगदी तसंच आपल्याला हे व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे छान आणि मस्तपैकी दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आता हे थोडंसं
मंद गॅसवरती भाजा किंवा थोड्याशा मीडियम गॅसवरती भाजा, छान भाजतं आणि लवकर वरचा भागही त्याचा भाजला जातो. अगदी उत्तम ऑप्शन आहे. याच्यामधून तुम्हाला इतकं छान पोषण मिळतं आणि तुम्हाला ना अगदी पोटभरीचं आहे. याच्यामध्ये 2 डाळी आपण वापरल्यात, बीट वापरलं आहे, जे तुमचं रक्त वाढवतं आणि तुमचं हिमोग्लोबिन चांगलं होणार आहे याच्यामुळे. प्रोटीन भरपूर मिळणार आहे, कारण मूग डाळ आहे याच्यामध्ये, मसूर डाळ आहे. डाळींमधून तुम्हाला रात्री छानसं प्रोटीन मिळणार आहे आणि तुम्हाला सांगते, तुम्ही जेवढं प्रोटीन आहारात घ्याल तुमचं पोट चांगलं साफ होतं. दुसऱ्या दिवशी तुम्हाला बिलकुल कॉन्स्टिपेशनचा देखील त्रास होत नाही. आहे ना अगदी यम्मी आणि टेस्टी रेसिपी. बघू शकता, फक्त दिसायला सुंदर नाही आहे तर चवीला इतकी उत्तम लागते. माझ्यासोबत ही रेसिपी माझ्या हजबंडने देखील खाल्ली, त्यांना देखील इतकी आवडली, मी तुम्हाला काय सांगू. मी फर्स्ट टाईमच हा डोसा ट्राय केला. काहीतरी युनिक रेसिपी ट्राय करायची म्हणून बनवून बघितला. अगदी उत्तम बनला होता. तुम्हाला देखील नक्की आवडणार आहे. इथे मी या डोशाला नारळाच्या चटणीसोबत सर्व केलं. सोबत थोडंसं किसलेलं गाजर सॅलड म्हणून घेतलेलं आहे. अगदी उत्तम असा कॉम्बो मी माझ्या या डिनरमध्ये घेतला होता. तुम्ही देखील असे सिंपल आणि मस्त यम्मी टेस्टी रेसिपी तुमच्या डिनरमध्ये नक्की ट्राय करून बघा. आणि या रेसिपी तुम्हाला आवडल्या का हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तर मंडळी, ह्या होत्या आपल्या त्या हलक्या, पचायला सोप्या आणि अगदी हेल्दी, लो इन कॅलरीज रेसिपी. ह्या सगळ्या रेसिपी खूप सोप्या आहेत, तुम्ही पाहिलंच असेल. इतक्या क्विक बनतात आणि इतक्या टेस्टी लागतात, तुम्हाला मी खरंच सांगते. खूप यम्मी आहेत. त्यामुळे सूप आणि सॅलडच्या भानगडीत अजिबात पडायचं नसेल आणि वजन फास्ट कमी करायचं असेल तर या रेसिपी तुमच्या आहारामध्ये आजपासूनच घ्यायला सुरुवात करा. आज रात्रीपासूनच सुरुवात करा तुमच्या डाएट फॉलो करायला. स्टेप बाय स्टेप जायचं आहे. रात्रीचा आहार, जर तुम्ही आयुष्यामध्ये पहिल्यांदाच डाएट करत असाल आणि तुमच्या शरीराला अजिबात डाएटिंगची सवय नाही तर इथून सुरुवात करा. तुमचं वजन 100% कमी होईल. या रेसिपी तुम्ही तुमच्या रोजच्या रात्रीच्या जेवणाच्या ऐवजी घ्यायच्या आहेत. 7 ते 8 वाजता तुमचं रात्रीचं जेवण झालं पाहिजे. पाणी भरपूर दिवसभर प्यायचे. झोप चांगली असली पाहिजे. तुमचं झोपेचं टायमिंग आणि जेवणाचं टायमिंग याच्यामध्ये 2 ते 3 तासाचा गॅप ठेवा. रात्रीचं जेवण झाल्यानंतर किमान 15 मिनिट वॉक घ्या आणि मग बघा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक. फक्त 7 दिवसामध्ये, फक्त आठवड्यात तुमच्या शरीरामध्ये बदल दिसायला सुरुवात होईल. तुमचं वजन तर कमी होईलच, पण त्यासोबतच तुमची चरबी देखील वितळायला सुरुवात झालेली असेल. तर या रेसिपी नक्की घेऊन बघा आणि तुम्हाला अजिबात जास्त टेन्शन घेण्याची गरज पडणार नाही. कारण जर डाएट जमत नाही आहे तर फक्त स्टेप बाय स्टेप जावा. आधी फक्त रात्रीचा आहार बदलून बघा आणि नंतर आपल्या चॅनलवर अवेलेबल असणारा कोणताही डाएट प्लॅन पिक करा 30 दिवसांसाठीचा आणि तो फॉलो करायला सुरुवात करा. एवढा महिनाभर तुम्ही फक्त तुमचं रात्रीचं जेवण बदला. स्नॅक्समध्ये तुम्ही हेल्दी गोष्टी खावा. बाहेरचं अन्न खाणं बंद करा. सकाळी उठल्या उठल्या गरम पाणी घ्या. नाश्त्यामध्ये प्रोटीन आणि फायबरयुक्त नाश्ता घ्या. दुपारच्या जेवणात एक भाजी, भाकरी आणि सॅलड एवढंच घ्या. सोबत ताक, दही काहीही घेतलं तरी चालेल. आणि रात्रीच्या आहारामध्ये मी आत्ता सांगितलेल्या रेसिपी घ्या. एवढंच फॉलो करून बघा. तुमचं 100% 5 किलो नॅचरली अगदी हेल्दी वेने वजन कमी होईल या येत्या 30 दिवसांमध्ये. तर आता तुम्ही पण जर नवीन वर्ष सुरू झालंय आणि संकल्प घेतला होता वजन कमी करण्याचा, 1 महिना तर सरून गेला पण वजन काही कमी झालं नाही, तर आता या फेब्रुवारी महिन्यामध्ये सुरुवात करा आणि तुमचं वजन अगदी घर बसल्या झटपट कमी करू शकता. चला तर मग मंडळी, आशा करते नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओ देखील तुम्हाला तितकाच आवडला असेल. कशा वाटल्या आपल्या रेसिपीज? सगळ्या तुम्हाला रेसिपीज आवडल्या का? यामधली कोणती रेसिपी तुम्हाला आवडली हे कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. अशाच वेगवेगळ्या नाश्त्याच्या, दुपारच्या जेवणाच्या, रात्रीच्या जेवणाच्या रेसिपीज बघायला तुम्हाला आवडतील का हे देखील मला कमेंटमध्ये सांगा. म्हणजे नेक्स्ट व्हिडिओजमध्ये मी अजून अशा छान छान रेसिपी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. चला तर मग व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशाच छान छान हेल्थ रिलेटेड कॉन्टेंटसाठी. हा व्हिडिओ आता इथेच एंड करूयात. पुन्हा भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी रहा आणि फिट रहा. बाय फ्रेंड्स.